classification of accounts under the modern approach. ॲप्लिकेशन ऑफ रूल्स ऑफ डेबिट अँड क्रेडिटच आहे, ट्रान्झॅक्शन पण तीच आहे. फक्त इथं क्लासिफिकेशन सुरुवातीला आपण पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट अँड नॉमिनल अकाउंट असं 3 प्रकारामध्ये केलं होतं. पण मॉडर्न अप्रोचमध्ये तेच क्लासिफिकेशन 5 कॅटेगरीमध्ये आहे. 5 कॅटेगरी आहे. कुठलं? ॲसेट अकाउंट आहे, लायबिलिटी अकाउंट आहे, इन्कम किंवा रेव्हेन्यू, एक्सपेन्सेस आणि कॅपिटल. आता त्याचे जे 5 कॅटेगरी आहेत त्याचे रूल्स आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाठवून दिलेले आहेत. ते रूल्स पण बघा, ते वाचा आणि ते रूल्स वाचल्यानंतर ते रूल्स इथं अप्लाय करायचे. अकाउंट डेबिटेड, अकाउंट क्रेडिटेड विल बी सेम. आयदर यू टेक अ ट्रॅडिशनल अप्रोच, म्हणजे तुम्ही जुन्यानं केला किंवा नवीन अप्रोच प्रमाणे जरी गेलं तरी त्या ट्रान्झॅक्शनमध्ये जे शेवटचा आपला जे रिझल्ट आहे, विच अकाउंट इज डेबिट अँड विच अकाउंट इज क्रेडिटेड, विल बी द सेम. नो चेंज इन अकाउंट डेबिट अँड क्रेडिटेड, बट category type of account and rules are different. So as per the modern approach, we should see 4 to 5 transactions. So as regular, first transaction should see Ramesh started business. Ramesh started business with cash rupees 20,000. 20,000 rupees 20,000. 20,000 रमेशने काय केलेलं आहे? कॅपिटल व्यवसाय सुरू केलेला आहे. आता इथे लक्षात घे, 2-3 सारखं तेच ना. इथं सुद्धा आता कुठलं स्टार्टेड बिझनेस विथ कॅश, म्हणजे ते कुठला अकाउंट आहे? कॅश अकाउंट आहे. या ट्रान्झॅक्शनमध्ये कॅश अकाउंट असेल, कॅश अकाउंट. आणि दुसरं कुठलं अर्थातच कॅपिटल अकाउंट. कॅश अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट. कॅपिटल कॅश काय झालं आहे? व्यवसाय सुरू झाला, नेहमी कॅश कम्स इन. इथे तेच येणार आहे, ट्रॅडिशनलमध्ये पण तेच लिहिलं होतं आपण. कॅश कम्स इन, कॅश कम्स इन. आणि कॅपिटल इथं रमेशचं कॅपिटल दिलेलं आहे. सो रमेश गिव्ज कॅश. रमेश गिव्स कॅपिटल. रमेश इज गिव्हर म्हणजे पण चालते. रमेश इज गिव्हर, रमेश गिव्ज कॅपिटल. रमेश गिव्ज कॅपिटल हे सेम आहे. आयदर ट्रॅडिशनल अप्रोच और मॉडर्न अप्रोच. आता इथे कॅटेगरी मात्र वेगळी येणार आहे. आता कॅश हे काय आहे? सुरुवातीला याच्यामध्ये आपण काय रिअल अकाउंट लिहिलं होतं. आता आपण काय करणार आहोत? कॅश हे रिअल अकाउंटमध्ये काय ते ॲसेट आहे. रिअल अकाउंट आणि ॲसेट सेम आहे, लक्षात घ्या. जे रिअल अकाउंट आहे तेच ॲसेट येणार आहे. रिअल अकाउंटऐवजी ॲसेट अकाउंट म्हणणार. फर्निचर आहे, मशिनरी आहे, कॅश आहे, लँड अँड बिल्डिंग आहे, व्हॉट आर द ॲसेट इज द अंडर ट्रॅडिशनल अप्रोच वी हॅव रिटन ॲज अ रिअल अकाउंट अँड ऑल रिअल अकाउंट्स कम्स अंडर द कॅटेगरी ॲसेट. तर कॅश अकाउंट ही कुठल्या कॅटेगरीमध्ये येणार आहे? ॲसेट अकाउंट असणार. ॲसेट्स कॅटेगरी आहे, ॲसेट्स. आणि कॅपिटल कॅटेगरी. कॅपिटल्स कॅटेगरी स्वतंत्र 5वी दिलेली आहे. ॲसेट्स, लायबिलिटीज, रेव्हेन्यू का इन्कम, एक्सपेन्सेस अँड कॅपिटल. आता ॲसेटचा रूल काय आहे? पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे. ॲसेटचा रूल काय? इनक्रीज इन ॲसेट, डेबिट इनक्रीज इन ॲसेट अँड क्रेडिट डिक्रीज इन ॲसेट. आता इथे कॅश काय झालेली आहे? आलेली आहे. मग आले याचा अर्थ काय? वाढणार ना. इन्क्रीज इन ॲसेट असणार आहे. कॅश काय आलेली आहे, कम्स इन. इथं डेबिट फॉट कम्स इन नाही म्हणायचं. ट्रॅडिशनल अप्रोच असता, इथं रोल कोड लॉ भरला असता डेबिट फॉट कम्स इन. इथे काय लिहिणार आहोत? इनक्रीज इन ॲसेट, डेबिट इनक्रीज इन ॲसेट असा रूल येणार आहे. डेबिटचा रूल येणार आहे. डेबिट इनक्रीज इन ॲसेट. काय इनक्रीज इन ॲसेट म्हणजे रूल कोणता आहे? इनक्रीज इन ॲसेट. इनक्रीज इन ॲसेट. इनक्रीज इन ॲसेट. कॅपिटल इनक्रीज इन कॅपिटल. कॅपिटल काय होणार आहे? इनक्रीज इन कॅपिटल. इनक्रीज इन कॅपिटल. इनक्रीज इन ॲसेट कशामध्ये इनक्रीज झालं?
कॅश. मग कॅश अकाउंट काय होणार आहे? डेबिट होणार. कॅश अकाउंट हे डेबिट होणार आहे. आणि इन्क्रिमेंट कॅपिटल अकाउंट रमेश कॅपिटल अकाउंट. रमेश कॅपिटल अकाउंट. रमेश कॅपिटल अकाउंट क्रेडिट. ठीक आहे. आता इथे लक्षात घ्या फक्त 2 कॉलममध्ये फक्त बदल झालेला आहे. अकाउंट डेबिटेड, अकाउंट क्रेडिटेड सेम आहे. लक्षात घ्या आपण जर ट्रॅडिशनल अप्रोचला हे चार्ज जर सोडवला असता तर इथे सुद्धा कॅश अकाउंट डेबिट होणार आहे आणि रमेश कॅपिटल अकाउंट क्रेडिट होणार आहे. फक्त इथं रूल्स आर डिफरंट बट इफेक्ट्स इज सेम, रिझल्ट इज सेम. कॅश काय म्हटली? ॲसेट. कुठली कॅटेगरी? ॲसेट. आणि ॲसेटचा रूल कुठला वापरला? इन्क्रीजिंग ॲसेट. आता डिक्रीजिंग ॲसेट असेल तर तो क्रेडिट होईल. ते पुढचं आपण करू. इथे परचेस्ड गुड्स. दुसरं घेऊ. परचेस्ड गुड्स फॉर कॅश. परचेस्ड गुड्स फॉर कॅश रुपीज सपोज 5,000. 5,000च्या वस्तू आपण रोखीने खरेदी केलेली आहे. बरोबर. इथं कुठला अकाउंट? परचेस अकाउंट. परचेस अकाउंट. आणि दुसरं कोणतं? कॅश परचेस आहे. कॅश अकाउंट. कॅश. हे काय ट्रॅडिशनलमध्ये झालेलं आहे. जवळजवळ 4 ते 5 आपले झालेले आहे. इथं काय? परचेस इज अन एक्सपेन्सेस. परचेसेस इफेक्ट काय? परचेसेस इज अन एक्सपेन्सेस. परचेसेस इज अन एक्सपेन्सेस. आणि ज्यावेळी आपण एक्सपेन्स करतो त्यावेळी काय होत असतं? कॅश गोज आउट असतं. कुठलाही खर्च करा तुम्ही, वस्तू खरेदी करा, ॲसेट खरेदी करा किंवा पेमेंट करा, एक्सपेन्सेस पेड करा, कॅश गोज आउट होणार आहे. इथे आपण रोखीने खरेदी केलेली आहे. रोखीने खरेदी केली, परचेसचा खर्च केला आणि कॅश गेलेली आहे. ठीक आहे. आता इथं हे पहिल्या प्रमाणे झालं. ट्रान्झॅक्शनमध्ये हे सेम असंच लिहिलं असतं. आता कॅटेगरी. कॅटेगरी आता परचेसेस काय आहे? परचेसेसचं नॉमिनल अकाउंट आहे, एक्सपेन्सेस आहे. म्हणजे इथली कॅटेगरी कोणती? परचेस केल्याचा अर्थ व्यवसायासाठी खर्च केलेला एक्सपेन्सेस. इथे एक्सपेन्सेस येणार. परचेसेसची कॅटेगरी एक्सपेन्सेस. सेल्स असेल तर काय होईल? इन्कम की रेव्हेन्यू. परचेसेस एक्सपेन्सेस. कॅश आणि इथं हे बघा कॅश इथं ॲसेट इथे कॅश ॲसेट होणार आहे. कॅशची कॅटेगरी ॲसेट्स. कुठलंही होऊ द्या. कॅश ट्रान्झॅक्शन जे असेल कॅश काढले ॲसेट होणार आहे. रूल परचेसचा रूल्स. एक्सपेन्सेसचा रूल. एक्सपेन्सेसचा रूल काय आहे? डेबिट का इन्क्रीज. इन्क्रीज इन एक्सपेन्सेस इज डेबिटेड. एक्सपेन्स जर वाढला असेल तर तो डेबिट करायचा. आता खर्च केला म्हणजे काय? खर्च वाढणारच आहे. इन्क्रीज इन एक्सपेन्सेस काय ना? इन्क्रीज इन एक्सपेन्सेस. ज्या तुम्ही खरेदी करा, रेंट पेड करा, सॅलरी पेड करा, ज्या तुम्ही खर्च करा तिथं नॉमिनल अकाउंट असतं. प्रत्येक लक्षात घ्या. कुठलाही खर्च करा. आता ॲसेट असेल तर मात्र रिअल अकाउंट येईल पण तो खर्च असतो. ॲसेट इथं काय? परचेस गुड्स केलेले आहे. परचेस एक्सपेन्सेस कॅटेगरी आहे. इन्क्रीज इन एक्सपेन्सेस. इन्क्रीज इन एक्सपेन्सेस. इन्क्रीज इन एक्सपेन्सेस. आणि ॲसेटचं काय होणार आहे? ॲसेट काय झाली बघा? गोज आउट म्हटलं म्हणजे ॲसेट काय होणार? डिक्रीज आहे. इथे रूल कोणता? डिक्रीज इन ॲसेट. डिक्रीज इन ॲसेट. डिक्रीज. डिक्रीज इन ॲसेट. इन्क्रीज इन एक्सपेन्सेस. खर्च केला. इन्क्रीज इन एक्सपेन्सेस आणि तो खर्च कशामध्ये गेला? कॅशमध्ये गेला. मग कॅश आपली ॲसेट आहे. कॅश काय झाली? गेली. याचा अर्थ काय? डिक्रीज झाली. रिअल अकाउंटमध्ये काय लिहिलं असतं? क्रेडिट व्हॉट गोज आउट कॅश. इथं रिअल अकाउंट असतं क्रेडिट व्हॉट गोज आउट. आता इथे रूल अर्धा तोच आहे. लक्षात घ्या. फक्त वर्ड्स आर डिफरंट. ॲसेट डिक्रीज झालेली आहे म्हणजे कॅश गेली ना. रिअल अकाउंटच आहे ते सुद्धा. फक्त इथे रिअल न म्हणता आपण ॲसेट म्हटलं. कॅश गेलेली आहे. इथे कॅश गेलीच आहे आणि म्हणून डिक्रीज इन ॲसेट आली. हे बघा इन्क्रीज इन ॲसेट. इन्क्रीज इन ॲसेट डेबिट केलं कॅश अकाउंट. डिक्रीज इन ॲसेट
कॅश अकाउंट क्रिएट होणार, कॅश अकाउंट क्रिएट होणार, कॅश अकाउंट क्रिएट होणार आहे. आणि इनक्रीज इन एक्सपेन्सेस, एक्सपेन्सेस आपण काय इनक्रीज इन एक्सपेन्सेस आर डेबिट. तिथं दिलं की रूल इनक्रीज इन एक्सपेन्सेस म्हणजे खर्च कुठला येणार आहे परचेस अकाउंट, परचेसेस, परचेस अकाउंट, परचेस अकाउंट, परचेस. बघा परत परचेस अकाउंट कुठलं एक्सपेन्सेस, कॅश कॅटेगरी कोणती ॲसेट, रूल कोणता खर्च केला इनक्रीज इन एक्सपेन्सेस, आणि ॲसेट डिक्रीज इन ॲसेट. ॲसेट कॅश गेली म्हणून डिक्रीज आहे, कॅश आली इनक्रीज आहे. एक्सपेन्सेस केला इनक्रीज इन एक्सपेन्सेस डेबिट, डेबिट इनक्रीज इन एक्सपेन्सेस. आणि तर क्रेडिट कुठला डिक्रीज इन ॲसेट. तिथं डेबिटच आहे, डेबिट लिहिलं तर काय लिहिलं तर चालेल नाही तर चालेल, रूल बघ असंच आहे. डेबिट लिहिलं तरी चालेल, इथं डेबिट केला क्रेडिट केला, इथे डेबिट इनक्रीज इन एक्सपेन्सेस, डेबिट इथं कुठला क्रेडिट, क्रेडिट डिक्रीज इन ॲसेट. इथं आपण क्रेडिट लिहिलंच, क्रेडिट कुठला डिक्रीज इन ॲसेट कुठली कॅश, आणि डेबिट कुठला इनक्रीज इन एक्सपेन्सेस परचेस. ट्रॅडिशनल अप्रोचमध्ये जरी एंट्री केली असती तरी सुद्धा आपली एंट्री जर एंट्री नाही नंतर एंट्री पुढे आहे अकाउंट डेबिटेड आणि अकाउंट क्रेडिटेड. जो आपला रिझल्ट आहे, जो रिझल्ट काढायचा आहे परचेस अकाउंट डेबिट आणि कॅश अकाउंट क्रेडिट, ट्रॅडिशनल अप्रोच जरी सोडवलं तरी सुद्धा हेच रिझल्ट येणार आहे. ठीक आहे. तर तिसरं बघू, सॅलरी पेड रुपीज, सॅलरी पेड रुपीज 1000, 1000 सॅलरी पेड केलेली आहे. त्याच्यावर कसं सेम आहे, फक्त इथं परचेस ऐवजी काय केलेलं आहे सॅलरी पेड केलेलं आहे. परचेस सुद्धा नॉमिनल एक्सपेन्सेस आहे, सॅलरी पण नॉमिनल एक्सपेन्सेस. इथं सॅलरी पेड केलेली आहे, इथं परचेस केला होता, कॅश 5000 गेले होते, इथं सॅलरी पेड केलेली आहे 1000 जाणार आहे. इथं कुठला अकाउंट सॅलरी अकाउंट, सॅलरी अकाउंट आणि दुसरं कोणतं कॅश अकाउंट आहे. आता जवळ तुम्हाला पाठच चालू पाहिजे, फक्त इथे दोन फक्त कॉलम बदलणार आहेत तेवढ्यासाठी पण परत घेतोय. इथं काय होणार सॅलरीज अँड एक्सपेन्सेस, सॅलरी इज अँड एक्सपेन्सेस अँड कॅश गोज आउट, कॅश गोज आउट. बरोबर. सॅलरी कॅटेगरी कोणती एक्सपेन्सेस, सॅलरी कॅटेगरी कोणती आहे एक्सपेन्सेस आहे, आणि कॅश कोणती ॲसेट आहे. हे सुरू येणार आहे. इनक्रीज इन एक्सपेन्सेस डेबिट, डेबिट इनक्रीज इन एक्सपेन्सेस. हो तर डेबिटचा म्हणून काय प्रॉब्लेम लिहिलं तरी चालेल. डेबिट काय लिहायचं इनक्रीज इन एक्सपेन्सेस. रूल त्याचा इनक्रीज इन एक्सपेन्सेस आहे किंवा डेबिट लिहिलं अगोदर लिहिलं नव्हतं, डेबिट इनक्रीज इन एक्सपेन्सेस. आणि इथं क्रेडिटचा रूल काय होणार आहे डिक्रीज इन ॲसेट, डिक्रीज इन ॲसेट. सो डेबिट इनक्रीज इन एक्सपेन्सेस, कुठला खर्च वाढला सॅलरी, सॅलरी अकाउंट वाढला. तुझं कोणतं अकाउंट येणार आहे सॅलरी अकाउंट डेबिट होईल. आणि डिक्रीज इन ॲसेट काय झालं कॅश अकाउंट, कॅश अकाउंट क्रेडिट होईल. ट्रॅडिशनल सोडवलं तरी ते होणार आहे, सॅलरी अकाउंट डेबिट होणार आहे आणि कॅश अकाउंट क्रेडिट होणार आहे. इन्कमचं घेऊया आता. रिसिव्ड डिव्हिडंड, रिसिव्ड डिव्हिडंड हे इन्कमचं आहे. रिसिव्ड डिव्हिडंड रुपीज 500, 500 रुपये डिव्हिडंड मिळालेला आहे. अकाउंट कोणतं कॅश, अकाउंट कोणतं कॅश, आणि दुसरं अकाउंट कोणतं डिव्हिडंड. एक अकाउंट कॅश, दुसरं डिव्हिडंड, डिव्हिडंड. इथं काय कॅश काय येणार आहे कॅश कम्स इन, कॅश कम्स इन,
कॅश आलेली आहे आणि डिव्हिडंड इज ॲन इन्कम. डिव्हिडंड इज ॲन इन्कम. डिव्हिडंड इज ॲन इन्कम. बरोबर. आता कॅश ॲसेट, कॅश आता झालं हे तुमच्या हळूहळू पाठ होईल. आणि कॅश किती 30 का 4थ्या प्रत्येकात कॅश आहेच. कॅश ॲसेट आहे. डिव्हिडंड इन्कम का रेव्हेन्यू. इन्कम का काय पुस्तकामध्ये इन्कम करायला रेव्हेन्यू वाटते. रेव्हेन्यू ॲसेट इथं काय आलेले आहे इन्क्रीज. डेबिट इन्क्रीज इन ॲसेट. इथं डेबिटचा रोल असेल इन्क्रीज इन ॲसेट. इन्क्रीज इन ॲसेट. आणि इथं डिव्हिडंड मिळालेला आहे. क्रेडिटचा रोल कोणाला आहे. क्रेडिटचा रोल काय. क्रेडिट इन्क्रीज इन इन्कम. इन्क्रीज इन इन्कम. इन्क्रीज इन इन्कम. इन्क्रीज इन इन्कम. ट्रॅडिशनमध्ये काय लिहिलं असतं. क्रेडिट द इन्कम. ट्रॅडिशनमध्ये क्रेडिट द इन्कम लिहिलं असतं. मॉडर्नमध्ये काय लिहिलं इन्क्रीज इन इन्कम. एवढंच आहे. मग डेबिट इन्क्रीज इन ॲसेट. कुठली ॲसेट डेबिट झाली. कुठली ॲसेट वाढली. कॅश. कॅश अकाउंट डेबिट होईल. आणि काय इन्क्रीज झालं. इन्क्रीज इन इन्कम. डिव्हिडंड. डिव्हिडंड अकाउंट. डिव्हिडंड अकाउंट क्रिएट होणार. डिव्हिडंड. ठीक आहे. डिव्हिडंड अकाउंट. डिव्हिडंड अकाउंट. डिव्हिडंड किती झाले बघा. आपल्या ॲसेट झाला एक लायबिलिटी राहिले आता. ठीक आहे. एखादं क्रेडिट परचेसचं घेऊया. क्रेडिट परचेस 5. गुड्स वर्थ ₹5,000 purchased on credit. Goods of ₹5,000 purchased on credit. Purchased on credit. हे क्रेडिट परचेस आहे. मगाशी कॅश परचेस घेतले फ्रॉम सुनील. फ्रॉम सुनील. परचेस आहे लक्षात. 5,000चे गुड्स सुनीलकडून आपण उधाराने खरेदी केलेले आहे. म्हणजे कुठलं पहिलं परचेस अकाउंटिंग. परचेस अकाउंट. आणि दुसरं कुठलं सुनील अकाउंट. सुनील अकाउंट. सुनील अकाउंट. परचेसचं काय. परचेस अँड एक्सपेन्सेस. परचेस पण मला वाटतं तिसरं झालं असेल. 1, 2. ठीक आहे. परचेस इज अँड एक्सपेन्सेस. परचेस इज अँड एक्सपेन्सेस. आणि सुनील काय होणार आहे. सुनील गिव्स गुड्स. सुनील इज गिव्हर. सुनील गिव्स गुड्स. गिव्हन गुड्स. सुनील गिव्हन गुड्स. परचेस कशामध्ये येणार. एक्सपेन्सेस. कॅटेगरी कोणती. परचेसची कॅटेगरी कोणती. एक्सपेन्सेस. मगाशी आपण कॅश परचेसमध्ये पण घेतलं. 2 नंबरचे बघा एक्सपेन्सेस आहे. परचेस पण एक्सपेन्सेस आहे. इथे परचेस आयदर कॅश. इथं कॅश परचेस होतं. तिथं क्रेडिट परचेस आहे. परचेस एक्सपेन्सेस. आणि सुनील. सुनीलची कॅटेगरी कोणती. लायबिलिटी. इथं टाईप कुठलं असतं. पर्सनल अकाउंट दिलं असतं. ट्रॅडिशनमध्ये पर्सनल अकाउंट म्हटलं असतं. पर्सनल अकाउंट त्या लक्षात. याच्यामध्ये पण काय फरक नाही आहे. सुनील पर्सनल अकाउंटच आहे. पण त्याच्याकडून उधारमान खरेदी केलेलं आहे. त्याला त्याचे पैसे द्यायचे आहेत. तो क्रेडिटर आहे आणि म्हणून ती लायबिलिटी आहे. लक्षात घ्या. सुनीलकडून आपण उधारमान खरेदी केलेला आहे. सुनील इज अ गिव्हर. पर्सनल अकाउंटच आहे. पण तो क्रेडिट बॅलन्स आहे. आणि क्रेडिट बॅलन्स असल्यामुळं ती लायबिलिटी आहे. सुनील आपला क्रेडिटर आहे. आणि म्हणून ती कुठली कॅटेगरीमध्ये येते. लायबिलिटी. लायबिलिटीमध्ये आहे.
खरेदी केलं म्हणून सुनील काय झाला, लायबिलिटी. समजा आपण सुधीरला उधारीनं विकलं असतं, हे क्रेडिट परचेस आहे. समजा क्रेडिट सेल्स आहे, क्रेडिट सेल्स केला तर तो कोण होणार, डेटर. डेटर पण काय आहे, ॲसेट आहे, ते ॲसेट आहे. आणि क्रेडिटर काय आहे, लायबिलिटी आहे. क्रेडिटर लायबिलिटी का, पर उधारी खरेदी केली लायबिलिटी का, कारण त्याचे पैसे द्यायचे आहे. आणि उधारी विक्री केली असेल तर तो जो रिसिव्हर आहे, डेटर आहे, ती आपली काय ॲसेट आहे, कारण त्याच्याकडून पैसे घ्यायचे आहेत. ज्या व्यक्तीकडून पैसे घ्यायचे आहेत ती ॲसेट होणार आहे. ते करंट अकाउंट आहे, डेटर अकाउंट पुढे येईल त्याच्यामध्ये, करंट ॲसेट आहे. आता करंट ॲसेट असो किंवा फिक्स्ड ॲसेट असो, कॅटेगरी कोणती, ॲसेट. पण इथे काय आहे, ते लायबिलिटी आहे, कारण आपण उधारी माल खरेदी केलेला आहे, त्याला त्याचे पैसे द्यायचे आहे. परचेसेस एक्सपेन्सेस कॅटेगरी, आणि इथं सुनील लायबिलिटीज कॅटेगरी. रूल कोणता इथं, डेबिट इनक्रीज इन एक्सपेन्सेस. आता डेबिट म्हणा नाही सर, इनक्रीज इन एक्सपेन्सेस, इनक्रीज इन एक्सपेन्सेस, इनक्रीज इन एक्सपेन्सेस. आणि इथं काय होणार, लायबिलिटीचा रूल काय आहे, इनक्रीज इन लायबिलिटी. काय होणार, क्रेडिट. लायबिलिटी इन्क्रीज झाली, क्रेडिट. लायबिलिटी डिक्रीज झाली, डेबिट. इथे काय आपण लायबिलिटी शक्यतो डिक्रीज होत नाही, पण पेमेंट करून तर होऊ शकतं. पण इथं उधारी खरेदी केलेलं आहे, सुनील ज्यावेळी पैसे द्याल त्यावेळी डिक्रीज इन लायबिलिटी होती. पण उधारी आपण खरेदी केलेलं आहे, आता ती लायबिलिटी वाढलेली आहे म्हणून इन्क्रीज इन लायबिलिटी. क्रेडिटचा होईल इन्क्रीज इन लायबिलिटी, इन्क्रीज इन लायबिलिटी, इन्क्रीज इन लायबिलिटी. सो डेबिट कुठला, इन्क्रीज द एक्सपेन्सेस, परचेस अकाउंट, डेबिट अकाउंट होईल परचेस अकाउंट डेबिट होईल, परचेस अकाउंट डेबिट होईल. आणि कोणती लायबिलिटी वाढली, उधारी खरेदी केल्यामुळं कुठली लायबिलिटी वाढली, सुनील अकाउंट होणार आहे. सुनीलला आपल्याला पैसे द्यावे लागणार आहेत. सुनीलचं अकाउंट काय होणार आहे, क्रेडिट. परचेस अकाउंट डेबिट होणार आहे आणि सुनीलचं अकाउंट क्रेडिट होणार आहे. इथं आपल्या कोणकोणती कॅटेगरी झाली बघा, ॲसेट झालं, कॅपिटल झालं, एक्सपेन्सेस झालं, इन्कम झालं, इन्कम पण झालं, रिसिव्ड डिव्हिडंड. हे बघा इन्कम, इन्कम एकदा इन्कम, आणि लायबिलिटी झाली. बरोबर. कुठली फक्त राहिलेली आहे, 5 झाले म्हणायचं, 5 झाले. कॅपिटल 1, ॲसेट 2, एक्सपेन्सेस, इन्कम आणि लायबिलिटी. आपण 5ही कॅटेगरी आपण या 5 उदाहरणामध्ये कव्हर केलेल्या आहेत. अशा प्रकारे आपण पहिले 5 एक्झाम्पल न्यू अप्रोच किंवा मॉडर्न अप्रोच यानुसार क्लासिफिकेशन कसं करायचं. इथं तुम्हाला अकाउंट दोन त्याचं क्लासिफिकेशन करा पण सांगते. क्लासिफाय द फॉलोइंग अकाउंट्स इन ॲसेट्स, लायबिलिटी, इन्कम, एक्सपेन्सेस आणि कॅपिटल. असं पुस्तकात पण दिलेलं आहे, ते पण सोडवा नंतर. क्लासिफाय द फॉलोइंग अकाउंट्स इन ॲसेट्स, लायबिलिटी, इन्कम, एक्सपेन्सेस अँड कॅपिटल. इथं आपण या कॅटेगरी घेतल्या आणि त्याचे रूल्स आहेत, ते रूल्स आपण याप्रमाणे केले. आणि मॉडर्न अप्रोचप्रमाणे कुठला पण डेबिट आणि कुठला पण क्रेडिट हे असं आपण लिहिलेलं आहे. ट्रॅडिशनल अप्रोचला जरी हा प्रॉब्लेम सोडवला तरीसुद्धा अकाउंट डेबिटेड आणि अकाउंट क्रेडिटेड हे आपलं सारखंच येणार आहे. थँक्स.